श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह आहात. तर आत्ताची रीडिंग जी करणार आहे ती एंजल नंबर तुम्हाला सतत का दिसत आहेत? एंजल नंबर दिसण्याचं कारण काय आहे? कारण गुरुपौर्णिमा आत्ताच झालेली आहे, किंवा आत्ताच 2 दिवसापूर्वी, किंवा हा कालावधी जो आहे तो पौर्णिमेचा आहे. आणि ह्या पौर्णिमेला गुरूंचा, म्हणजे आपल्या स्वामींचा म्हणण्यापेक्षा जे जे प्रत्येकजण आपल्या आपल्या गुरूंना मानतात, आपल्या गुरूंना आदर्श देतात, त्या गुरूंचा गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे. पण या काळामध्ये जर तुम्हाला एंजल नंबर दिसत असेल, तर याचं रिझन काय आहे हे आपण चेक करणार आहोत. यामध्ये एंजल नंबर का दिसत आहेत? श्री स्वामी समर्थ. एंजल नंबर दिसण्याचं कारण काय आहे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, साक्षात स्वामी आलेले आहेत. एंजल नंबर का दिसत आहेत? बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, की आपण ज्या गुरुला मानत आहे ते गुरु वेगळे वेगळे ख्रिश्चन देव असतात, आपले ख्रिश्चन येशू ख्रिस्त, त्यांची सुद्धा एनर्जी आहे. कारण या डिसेंबर मंथमध्ये त्यांची सुद्धा हे असतं, सेलिब्रेशन असतं मोठं त्यांचं, पण ते पण करतात सेलिब्रेशन या महिन्यामध्ये, डिसेंबर मंथमध्ये. येशू ख्रिस्त आहेत, बाळूमामा आहेत, ज्योतिबा आहेत, तुम्हाला सांगते अजून बालाजी आपले आहेत ना, बालाजी देव ते दिसत आहेत इथं, एनर्जी त्यांची. दत्त महाराज आहेत, अजून ज्योतिबा दिसत आहेत, अजून 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 बिरोबा देव आहे, बिरोबा देवाची सुद्धा एनर्जी आहे इथे. श्री स्वामी समर्थ. एंजल नंबर दिसत आहेत म्हणजे देवाचंच कारण आलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओके, चला, ग्रोथ पण आहे, ग्रोथ पण घेऊया. ग्रोथ महत्वाची आहे आयुष्याला. चला, श्री स्वामी समर्थ महाराज आता काय सांगत आहेत, किंवा तुम्ही ज्या गुरुला मानता आहेत, किंवा एंजल नंबर तुम्हाला काय सतत दिसत आहेत हे मी तुम्हाला सांगते. कारण एंजल नंबर जे आहेत ते तुम्हाला गायडन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत, की आयुष्यात जे सिच्युएशन सुरू आहे, कोणतंच काम तुमच्या मनासारखं होत नाही. महत्वाचं म्हणजे कोणतंच काम तुमच्या मनासारखं होत नाही. तिथपर्यंत जाता आणि तिथून मागे फिरता, कारण ते काम कंप्लीट होण्याच्या मूडवर आलं की ते संपतं, थांबतं, तिथं काहीतरी होतं. घरात सुख समाधान नसणे, बाहेर कामात सुख समाधान नसणे, सगळे इरिटेट होणे, त्रास होणे, बाहेर कुठेतरी मदत मागायला जाणे, तरी तिथून पण नाराज होऊन तुम्ही घरी परत येणे, एक ग्रहण आयुष्याला लागणे, जेणेकरून आयुष्यात काहीतरी बिघडत आहे, काहीतरी थांबलेलं आहे, व्यवस्थित काही गोष्टी सेटल होत नाहीत. पण जे आहे त्याच्यावरती माझं मन नाहीये, मला ते घेऊ वाटत नाही, मला ते करू वाटत नाहीये. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहेत, आणि त्या तुम्ही फॉलो करत आहेत, किंवा तुम्ही ते आयुष्यातून तुमच्या जात आहे, तुम्ही ते आयुष्य जगत आहे. आणि दुसरे अजून पण दिसत आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये आता जर बघायला गेलं, भांडण खूप होतंय. भांडण म्हणजे सहज गोष्टींवरून वाद होणे, चिडचिड होणे, तुमच्या सोबत कुणाचं पटतंय किंवा न पटत, किंवा समोरचं सतत तुम्हाला वाटतं की हा मला पटवूनच घेत नाही, याच्याशी माझं कधी पटणार नाही, किंवा समोरच्याकडून असं तुमच्याशी काहीतरी बोलणं येतं जेणेकरून तुमची चिडचिड अचानकपणे वाढते. अशा काही गोष्टी होत आहेत. आणि सुख कधी आयुष्यामध्ये माझ्या येईल, ह्या गोष्टीसाठी तुम्ही इतकं तरसलेला आहात की हे सगळं कधी थांबेल, कधी मी पुढे जाईल. प्रपोजसाठी सुद्धा आहे, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात यायची असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत असाल, संततीसाठी सुद्धा ट्राय करत असाल, ते सुख तुम्हाला कधी बघायला मिळेल, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कधी कधी वाटतं की हे माझ्या आयुष्यात कधी येईल, हे सुख मला कधी बघायला मिळेल, ह्यासाठी सुद्धा खूप तरसलेले आहात. हे स्वप्न आहे तुमचं, कधीतरी कंप्लीट होईल. घरासाठी असू शकतं, जाग्यासाठी असू शकतं, कुठंतरी सेटल व्हायचं असेल, कुठंतरी तुम्हाला नवीन जॉबसाठी म्हणा, तुम्हाला करिअरसाठी, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या कंप्लीट होत नाही आहेत. पण जे हवं ते तुम्हाला परमेश्वर देत नाही आहेत. जे नको आहे तेच तुमच्यापर्यंत पोचतं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की हे काय आहे? मला जे हवं आहे ते मिळत नाही आहे. नको तेच माझ्या आयुष्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही खुश नाही आहे, नाराज दिसताय खूप. म्हणजे असं वाटतं आहे की हे होईल का नाही सेटल? जे मी सेटल केलं होतं, जो मार्ग मी धरला होता ते माझं होत नाही व्यवस्थित, आणि तिसराच मार्ग माझ्या आयुष्यात आलेला आहे. तर घाबरू नका. आणि अशा म्हणजे पैशा रिलेटेड पण आहे, ते पण मी सांगायला विसरले, इकडं कार्ड राहिलं ते.
पैशा रिलेटेड पण आहे. पैसा तुमच्यामध्ये स्थिर राहत नाहीये. असा आला की असा जाणे आणि ज्या गोष्टीसाठी म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे, एखादी वस्तू खरेदी करायची आहे, एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. तो बॅलन्स कुठेतरी कमी पडतोय तुमच्याकडून म्हणून तुम्ही खूप नाराज आहेत त्याकडून पण. ते सुद्धा कंप्लीट होत नाहीये. पण हे रिझन हे सगळं प्रॉब्लेम जे तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहेत, त्याचंच कारण आहे एंजल नंबर तुम्हाला दिसणं. हेच कारण आहे की ज्या आराध्य दैवताला किंवा ज्या स्वामी भक्ताला किंवा जे कोणी आपला देव असेल, ज्या देवाला तुम्ही ज्या गुरुला तुम्ही मानत असाल, त्या गुरूंचा संदेश आहे तुमच्यापर्यंत. त्या एंजल्स आहेत त्यांचा संदेश आहे तुमच्यापर्यंत, की हे तुझं काम जो मार्ग आहे तो मी निवडलेला आहे. माझ्या मनावरती मी स्वतः ते कंप्लीट करणार आहे आणि ते कंप्लीट करण्यासाठी मी स्वतः तयार आहे तिथं. माझ्या स्वतःच्या ऊर्जेने ते कंप्लीट होणार आहे. ते एंजल नंबर जे दिसत आहे तुम्हाला, त्याचं कारण हेच आहे, की स्वतः तुमचे एंजल नंबर सॉरी तुमचे जे गुरु आहेत, तुमचे ज्या देवताला तुम्ही मानता, ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे घडतंय ते माझ्या मर्जीने घडतंय, माझ्यामुळे घडतंय, कारण मला जे हवं आहे तेच मी तुझ्या आयुष्यात देणार आहे. हे त्या एंजल्स आहेत, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते संदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, जेणेकरून तुम्ही जास्त उथल-पुथल किंवा टेन्शनचं घेतलेलं आहे, त्यातून कुठेतरी सावरावं आणि नॉर्मल आयुष्य जगत राहावं, की बघतील आपले जे गुरु आहेत ते बघणार आहेत. त्यांचं डोळं उघडं आहेत, ते माझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यांचा हात माझ्या डोक्यावरती आहे, ते बघतील. हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, की तू फक्त कर्म कर. ते कुठपर्यंत न्यायचं आणि तुला सक्सेस कसं करायचं हे माझ्या हातात आहे. मी ते सगळं व्यवस्थित तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. हे त्यांचं गाईडन्स आहे आणि हे तुम्हाला सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हसत-खेळत मजेत राहा, असं त्यांचं सांगणं आहे तुम्हाला. नाहीतर आता कवड्यांवरती आपण बघणार आहोत. तर टिप्समध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची जय. एंजल नंबर दिसण्याचं कारण काय आहे? एंजल नंबर काय गाईडन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत? काय मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे? जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी चेंज होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. रेणुकूच्या नावाने. बघा, संततीसाठी तर महत्त्वाचं मी सांगते, संततीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर लवकर स्वप्न तुमचं कंप्लीट होताना दिसतं आहे. पण तुम्ही कधी-कधी मला प्रश्न करता, की "ताई तुम्ही फक्त होतंय म्हणून सांगताय." पण तसं काही रिझन आम्हाला दिसत नाहीये. पण कसं असतं, आयुष्यात काहीतरी म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे पळायला लागलं, की ते आपल्याला मिळत नाही. आपल्याला जास्तच प्रयत्न करायला लावतं. म्हणून ती गोष्टीकडे इतकं लक्ष द्यायचं नाहीये. ते सोडून द्या. सरेंडर करा. देवावरती सोडा. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये. लहान मुलांसाठी, लहान लेकरांसाठी मी सांगत आहे ते हेच आहे, की तुम्हाला त्या कार्यावरती जास्त फोकस करायचा नाहीये. औषध वगैरे करत असाल तर ते करा. पण इतकं नाही, की पूर्ण शरीराला ताण द्यायचा, डोक्याला ताण द्यायचा. मग त्या औषधाचा इफेक्ट आपल्यावर होत नाही. त्याचा काहीच उपयोग नसतो. म्हणून खूप ताईंचा मला प्रश्न येतो, की "ताई तुम्ही आम्हाला सांगता होईल, होईल, होईल." पण कधी होईल? पण तुमची मनस्थिती त्याच्यावर पाहिजे व्यवस्थित. तुमचं शरीर साथ दिलं पाहिजे. तुमच्या लव्ह रिलेशन म्हणजे दोघांमधली एनर्जी जी आहे ती चांगली पॉझिटिव्ह राहिली पाहिजे. घरात वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅनेज होणं किंवा आपल्यामध्ये काहीतरी हार्मोन्सचं चेंज होऊ नये. हा बॅलन्स राहावा. ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर चला दुसऱ्या विषयाकडे वळूयात, की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आलेली दिसते आहे, एंट्री दिसते आहे. त्यातून तुला सावरायचं आहे किंवा तुमच्या मनाला जर एक घोकणी लागलेली असेल, चिंता लागलेली असेल, की थर्ड पार्टी माझ्या आयुष्यात आहे, त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप उथल-पुथल झालेलं आहे, थांबलेलं आहे किंवा माझे पार्टनर माझ्या हातातून निसटत चाललेले आहेत, मला आदर्श देत नाही आहेत. अशा सुद्धा गोष्टी आहेत, की तुमच्या लाईफमध्ये त्या आता घडत आहेत. त्यातून सुद्धा तुम्हाला लवकरच असं वाटतं, की हे कधी संपेल माझ्या आयुष्यातून? माझं आयुष्य संपत आलंय, माझं आयुष्य थांबत आलंय, मी काय करू? असा जर प्रश्न असेल तर एंजल तुम्हाला गाईडन्स देत आहेत. जे घडतंय ते माझ्या मर्जीनेच घडतंय. मी तुला सुखरूप यातून बाहेर काढणार आहे आणि तुझं व्यवस्थित मी करून देणार आहे. तू टेन्शन घ्यायचं नाहीये, टेन्शन घेऊन चिंता करायची नाहीयेस. जे घडतंय त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून दे. तुझं आयुष्य तू जग. इतकंपर्यंत स्वामी किंवा तुमचे गुरु जे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून किती साथ दिली पाहिजे तुमच्या गुरूंची म्हणजे तुमच्या ज्या गुरूंची तुम्ही भक्ती करते आहात त्याचं इतकं स्पष्टीकरण व्यवस्थित आहे, की देव तुम्हाला इतकं गाईडन्स देत आहे, एवढं छान गाईडन्स देत आहे, की तू भिवू नकोस. तू तुझं आयुष्य व्यवस्थित आणि छान जग. जेणेकरून तुझ्या आयुष्यात तो त्रास नाही झाला पाहिजे. ते जे चाललेलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये इकडे-तिकडे काही जरी असेल, टेन्शन, डिप्रेशन ते सगळं मी क्लिअर करेन. सगळं माझ्यावर सोपवून दे. तुझं आयुष्य तू जग. फ्रेश मूडमध्ये राहा, फ्रेश राहा. जे झालं आहे ते एक
जे झालेलं आहे तिथं कुठंतरी तुझं आयुष्य जगणं हे तुला गरजेचं आहे. दुसऱ्यांचा विचार करणे किंवा दुसऱ्यासाठी जगणे, दुसऱ्यासाठीचा विचार करणे हे त्याला कुठेतरी थांबव. तर अशी पण परिस्थिती आहे. दुसरी अजून परिस्थिती अशी असू शकते, की तुमच्यामध्ये दोघांमध्ये एकता नाहीये. विश्वास असणं गरजेचं आहे. लव्ह रिलेशन असू दे किंवा पार्टनर असू देत तुमचे किंवा काहीतरी दोघांमध्ये असं कनेक्शन चांगलं भाऊ असू देत, तुमचे भाऊ जरी असेल, तुम्ही जावा असतील किंवा सासू-सून असेल किंवा दोघांच्यातली एनर्जी अशी दिसते आहे, की ज्यासाठी तुम्ही एकत्र राहताय, एकसाथे डील करताय. ती सगळी एनर्जी व्यवस्थित असणे गरजेचं आहे. विश्वासाची असणे गरजेचं आहे. एकाने मार्ग सरळ धरला आणि आपण असं तिरकं चाललेलो आहे. त्यामुळे दोघात बॅलन्स व्यवस्थित होत नाहीये. दोघींनीही व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. दोघा भावांनीही व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. बाप-लेक असेल किंवा वडील आणि मुलगा याचं रिलेशन जरी असेल, तर हे सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्या वडिलांचा किंवा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. भले त्यांचं चुकत जरी असेल, तरी आपली पायरी आपण सोडायची नाहीये. हे गुरूंचं सांगणं तुम्हाला आहे. तू चुकू नकोस. तुझ्या कर्माचा, त्यांच्या चुकीचा कर्माचा वाटा तुझ्या पदरात पडायला नको. हे त्यांचं सांगणं आहे, की इतकं स्पष्ट तुम्हाला सांगत आहेत गाईडन्स कवड्यांमध्ये इतकं स्पष्ट येतंय. याचा अर्थ समजून घ्या, की किती तुमची भक्ती जी आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे, क्लिअर पोहोचत आहे. देव तुमच्यावरती किती प्रसन्न आहेत, किती असं एखादं झाडं कसं असतं आपल्या डोक्यावरती सावली देणारं, तसंच तुमचे गुरु तुमच्यावर सावली देऊन आहेत. तुम्हाला फक्त जगायचं आहे आणि स्वतःसाठी एन्जॉय, फक्त फ्री राहायचं आहे. सगळं स्वामी तुमच्या पदरात टाकणार आहेत. श्री स्वामी समर्थ. आता या डेकमधून खूपदा ट्राय केलेली आहे ही डेक. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना गायडन्स द्या, की माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडू दे. एंजल नंबर का दिसत आहेत याचा सुद्धा गायडन्स द्या, की त्यांनी कोणती टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. बघा, एंजल नंबर सांगत आहे, तुम्हाला गायडन्स देत आहे, की तुमची मूळची जी शक्ती आहे, मूळची जे ठिकाण आहे, मूळची जी एनर्जी आहे, कारण तुमचं कसं झालेलं आहे आता विचार करून, दुसऱ्याला विचार करून, दुसऱ्याचा विचार करून तुमचं आयुष्य पूर्ण स्थिर झाले. तुमचं तुम्हालाच कळत नाही की मी आता काय करावं आणि माझं लाईफ कुठं चाललेलं आहे, मी काय केलं पाहिजे. पण ही एनर्जी अशी आहे, एंजल्स आहे, अशा ठिकाणी तुम्हाला आणून ठेवणार आहेत, की तुमचं व्यक्तिमत्व सिद्ध व्हावं. तुम्ही काय करत आहेत, काय नाही हे सगळं दाखवून द्यावं. हे सगळं करून देण्याचं काम ते करत आहेत. बघा, तुम्ही काय करता, ही व्हिडिओ बघता आणि इथं स्किप करून पुढे जाता. पण असं करू नका. एंजल नंबर दिसतायत म्हणजे ही एनर्जी सुद्धा तुम्हाला परफेक्ट मॅच झाली पाहिजे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तरच तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडत जातील. खूप जण काय करतात, व्हिडिओ बघतात, सोडून देतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करत नाही. फॉलो केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे एंजल आहेत ते आपल्याला गायडन्स करत आहेत. आपले जे गुरु आपल्याला साथ देण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा कंप्लीट व्हायला हवं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.